सध्या तिरंगी मात्र ऐन वेळेवर थेट होऊ शकते अकोल्याची निवडणूक. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार अनेक आहेत, पण लढत तिरंगी आणि अगदी वेळेवर सरळ अपेक्षित आहे. सरळ झाल्यात ती वंचित विरुद्ध आघाडी की युती दरम्यान होईल हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील, महायुतीचे अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यातील तिरंगी लढत असे सद्यस्थितीत चित्र आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याची पद्धत केव्हाचीच कालबाह्य झालेल्या या मतदारसंघात जात फॅक्टर प्रभावी ठरतो. त्यातही कालचा भारिप बहुजन आणि आताच्या वंचित बहुजन आघाडीचा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला प्रामाणिकपणे राबविला गेला तर या मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल काय असेल यासाठी कुठल्याही होराभूषण किंवा राजकीय पंडिताच्या विश्लेषणाची गरज नाही, एवढे ते स्पष्ट आहे. परंतु त्या संदर्भातील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लागते आणि विपरीत घडते. मराठा, बौद्ध, मुस्लिम मतदार तुल्यबळ असल्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच या मतदारसंघात सहकार लॉबी निर्णायक ठरते. पक्षनिरपेक्ष उमेदवार निश्चित होतो, फतवा निघतो आणि निकाल लागतो. असा चर्चेचा सूर प्रत्येकच वेळी उमटत असतो. ही वस्तुस्थिती विचारात घेतल्यास कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा गड एक अपवाद वगळता भाजपा राखत आहे. गेली 3 टर्म भाजपचे संजय धोत्रे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. काही महिन्यांसाठी ते केंद्रात राज्यमंत्री देखील होते. मात्र त्यांच्या कामाबाबत जनमानसात रोष आहे. ज्या झपाट्याने त्यांनी विकास कामे करणे अपेक्षित होते तो झपाटा कुठेच दिसून येत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. ॲडव्होकेट आंबेडकर यांच्या एकूणच भूमिकेवरून भाजपची बी टीम असल्याचा त्यांच्यावर सर्वत्र ठपका ठेवला जातो. ते खरे असेलही किंवा नसेलही. अशा परिस्थितीत मराठा समाजाचे प्राबल्य या मतदारसंघातील निवडणुकीवर प्रभाव टाकणारे ठरते. सध्याच्या तिरंगी लढतीत 2 मराठा समाजाचे व 1 बहुजनांची कळ घेऊन रिंगणात उतरलेला बौद्ध समाजाचा उमेदवार दंड थोपटून उभे आहेत. महाविकास आघाडीकडून रिंगणात असणारे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांनी निवडणूक प्रचारात उमेदवारी घोषित व्हायच्याही पूर्वीपासून आघाडी घेतली आहे. राजकीय पाठी कोरी असलेले डॉक्टर अभय पाटील सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनमानसात आपली प्रतिमा ठसवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे मतदारांवर त्यांची पकड चांगली आहे. भाजपचे अनुप धोत्रे राजकारणात नवखे आहेत. वडील संजय धोत्रे यांच्या जनाधाराची कुबडी घेऊन मोदी लाटेवर स्वार होऊन मैदान मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांचे नातू या नात्याने बौद्ध समाजाच्या मतदारांची वोट बँक ताब्यात असणारे व बहुजनांची जोड या वोट बँकेला देत बेरजेचे राजकारण करू बघणारे वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा रिंगणात आहेत. पाटील धोत्रे एकाच मराठा समाजाचे असल्यामुळे मतविभाजन होऊन आंबेडकरांना त्याचा फायदा मिळू शकतो आणि ते संसद गाठू शकतात. लॉबीचा कल एका बाजूला जाऊन दुसरी बाजू पांगळी होऊ शकते, पण कुठली पांगळी होईल व कुठली सक्षम होईल या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यात आहे. प्राध्यापक अविनाश बेलारकरसह समाधान इंगळे, अकोला.